नमस्कार मंडळी, थंबनेल बघून व्हिडिओचा विषय तुम्हाला कळलाच असेल। असं मोबाईल पुढे किंवा कॅमेरा पुढे बसून व्हिडिओ बनवणं एवढा सोपा नाही बैलगाडा क्षेत्र हा विषय। कारण एखाद्या मालकाच्या डोळ्यातून अश्रू येणं सोपी गोष्ट नाही। एवढा मोठा माणूस पण त्याच्याही डोळ्यातून अश्रू आले, कारण तुम्ही बघितलं 61 लाखाला सर्जाची खरेदी केली अभिजित भाई यांनी। तर सर्जाला भरपूर दिवस गुलाल भेटत नव्हता। ह्या गुलाल न भेटण्याचं कारण काय, सगळ्यात आधी तुम्ही एक व्हिडिओ बघा, त्यानंतर आपण बोलूयाच। गुलाल प्रत्येकाच महत्वाचा असतो, आनंदाचे अश्रू आहेत। त्यांना बरेच दिवस गुलाल नव्हता, त्यांनी सांगितलं मी नियोजन करतो, तिथनं तुम्ही त्यांचं गुलाल चालू झाला। अभिजित भाईला त्या दिवशी पैरा मॅच करून दिला होता, 2-3 आठ पैरा मॅच करून दिले। त्यांना म्हणलं कसं आहे, तुम्ही आज 61 लाख दिलं, म्हणजे तुम्ही चिचूक दिलं नाही तर तुम्हाला तुमचं बी नाव पुढे गावं, या हिशोबाने त्यांचं मी नियोजन करून दिलं। व्हिडिओ बघून तुम्हाला मनाला कसं वाटलं हे नक्की सांगा, कारण अभिजित भाई यांना एवढा टॉपचा नंदी असून त्या नंदीला पैरा भेटत नव्हता। हा किती मोठा विषय। वेगाचा शेवट सर्जा, ह्या नंदीला पैरा भेटत नव्हता, कारण सगळीकडे आता तुम्ही बघताय पूर्ण बैलगाडी क्षेत्रात एवढी मोठी बोंब आहे। सगळीकडे वायदी हा विषय चालू आहे। वायदी प्रत्येक नंदीसाठी मागितला जातोय, कारण का विषय माणसंच बदललेत, आता पहिल्यासारखी माणसं राहिलीच नाही। त्यामुळे अभिजित भाई यांचा विठ्ठल नानांच्यावर संपर्क साधला आणि विठ्ठल नानांना सर्जाचं नियोजन करण्यासाठी सांगितलं। तर विठ्ठल नानांनी सुद्धा सर्जाचं नियोजन देवाबरोबर केलं आणि विठ्ठल नानांच्या नियोजनात एकदा नंदी गेला की तुम्हाला माहितच आहे, एक तर ते त्रिकुटातलं सर्जा आणि विठ्ठल नाना आणि आपला सुंदर, ह्यांना अख्खा महाराष्ट्र हे टॉपचं तिरकुट आहे असं म्हटलं जातं। कारण सर्जाविषयी विठ्ठल नानांना भरपूर माहिती आहे, त्यामुळं विठ्ठल नानांनी देवावर त्याचा पैरा घेतला आणि सर्जाला विठ्ठल नानांच्या नियोजनात नेल्यामुळं सर्जा आपल्या सर्वांना गुलालात दिसला। तर भावानो, असा एखाद्या गाडी मालकावर प्रसंग येऊ नये, सर्जाचं नाव कधीच कमी होणार नाही। कारण विठ्ठल नाना स्वतः बोलले, सर्जा आणि देवा ही टॉपची जोडी त्यांनी पळवलेली आणि त्यांच्या नियोजनात ती जोडी पळलेली होती। त्यामुळं नियोजन तर परफेक्टच असतं नानांचं, तुम्हाला माहितच आहे। आणि सरांच्यामुळं सर्जावर भरपूर जीव आहे विठ्ठल नानांचा, आणि विठ्ठल नानाने स्वतःच्या लेखाप्रमाणे सर्जाला सांभाळलं होतं। आता दुसऱ्याच्या दावणीला गेला म्हणून काय झालं, शेवटी नंदी तर त्यांच्या मनात आहे आणि त्यांचाच आहे। त्यामुळे विषय येत नाही। विठ्ठल नानाने टॉपचा पायरा घेतला आणि सर्जाला गुलालात 100% नेलं। आता येणाऱ्या पुढच्या मैदानात सुद्धा सर्जाचा पायरा कोणासोबत नाना करतात, त्यांच्या तेजासोबत का दिवाण्याबरोबर, हे नक्कीच आपल्याला कळेल। त्यानंतर आपण बघूया पुढच्या मैदानात काय विषय होतोय ते। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक भावानो नक्की करा। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि नक्की हा विषय तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगाय खरंच विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।